हॅलो अँड वेलकम बॅक टू अवधूत अकॅडमी. 10th स्टँडर्ड आपण करतोय तुमचा सायन्स पार्ट 2, ज्यातला आपण चॅप्टर नंबर 2 सुरू केला आहे आणि ऑलमोस्ट संपत आला आहे. एक लास्टचा टॉपिक आपल्याला करायचा आहे, विच इज युअर सेल डिव्हिजन. व्हॉट इज आवर टुडेज टॉपिक? टुडेज टॉपिक इज सेल डिव्हिजन. सो मुलांनो, व्हॉट डू यू थिंक इज सेल डिव्हिजन? कधी ऐकलाय हा टर्म तुम्ही 8th 9th किंवा इन जनरल? जर कोणी आउट ऑफ सिलॅबस थोडंसं स्टडी करतंय, आय डोंट थिंक असं कोण असेल, बट स्टील, हॅव एनी वन ऑफ यू हर्ड अबाउट सेल डिव्हिजन? सम ऑफ यू? येस. सो सेल डिव्हिजन बेसिकली काय आहे मुलांनो? आता बघा, एक सेल आहे, राईट? एक सेलपासून त्याला एक ऑर्गॅनिझम व्हायचं आहे. इन विच एवर ऑर्गॅनिझम, मग आपण असू, प्लांट्स असू, तो ऑर्गॅनिझम सुरू होतो मुलांनो एक सेलपासून, राईट? आता या सेलपासून त्याला काय बनायचं आहे? एक प्रॉपर ऑर्गॅनिझम व्हायचं आहे, राईट? फॉर एक्झाम्पल, लेट्स कन्सिडर हिम ॲज ह्युमन. पार्डन मी फॉर माय ड्रॉइंग, आय एम नॉट व्हेरी गुड ॲट द ड्रॉइंग. ठीक आहे. ह्या एका सेलपासून त्याला काय व्हायचं आहे? एक ऑर्गॅनिझम व्हायचं आहे. आता हे कसं होणार आहे मुलांनो? जर एका सेलपासून आपल्याला एवढा मोठा जर ऑर्गॅनिझम व्हायचा आहे किंवा छोटासा जरी ऑर्गॅनिझम व्हायचा आहे, इट इज ऑल पॉसिबल बिकॉज ऑफ द टर्म कॉल्ड सेल डिव्हिजन. बिकॉज ऑफ द टर्म सेल डिव्हिजन. हा जो सेल आहे तो पुढे डिवाइड होऊन 2 सेलमध्ये कन्वर्ट होणार. ठीक आहे. मग हे 2 सेल, परत अजून 2 सेल, परत तिथले पुढचे प्रोग्रेशन, परत 2 सेल, दर सेलकडून तशी ती पुढं प्रजाती वाढत जाणार आहे. आणि सेल काय होणार आहे? त्यासाठी डिवाइड होणार आहे. डिवाइड होऊन तो एक्झॅक्ट सेम 2 कॉपीज बनवणार आहेत. ते एक्झॅक्ट 2 सेम कॉपीज परत पुढे डिवाइड होऊन परत त्यांचे एक्झॅक्ट सेम 2 कॉपीज बनवणार आणि हळूहळू ते इकट्ठा होऊन एक स्पेसिफिक फंक्शन करून एक ऑर्गॅनिझम बनणार आहे. सो फॉर एनी फॉर्मेशन, मग तुमचं टिश्यू फॉर्म होऊ द्या, ऑर्गन फॉर्म होऊ द्या, ऑर्गॅनिझम फॉर्म होऊ द्या, व्हॉट डू वी नीड? वी नीड द सेल टू डिवाइड. त्या सेलनी डिवाइड झालंच पाहिजे. त्याशिवाय एका सेलपासून आपल्याला ऑर्गॅनिझम भेटणार आहे का मुलांनो? नाही. सो फॉर द लाईफ प्रोसेस सगळ्यात इम्पॉर्टंट इट इज सेल डिव्हिजन. सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोसेस इज युअर सेल डिव्हिजन. विचार करा की फॉर एक्झाम्पल आपण जर आजारी पडलोय मुलांनो, ठीक आहे, आणि आजारी पडल्यामुळं आपले जे व्हाईट ब्लड सेल्स असतात, ज्यांना आपण इम्युनिटी फायटर्स बोलतो, नाही? जेव्हा पॅथोजन्स आपल्या बॉडीत येतात, किंवा व्हाईट ब्लड सेल्स फाईट विथ द पॅथोजन्स ना, सो त्या केसमध्ये जेव्हा तुमचे सेल्स मरतात भरपूर, मग आपण काय एक लो सेल काउंट घेऊन जगायचं का? नाही. इन द लाईक एव्हरी डे द सेल डिवाइड्स. लाईक एव्हरी फिनॉमिनन, जिथं जिथं गरज आहे तिथं तो सेल डिवाइड होत राहतो. जुना सेल जो मेला आहे, जो खराब झाला आहे, तो आउट, अँड न्यू सेल फॉर्म करून नवीन सेल अजून जास्त सेल्स बनवतात आणि आपल्या बॉडीला मग ते रिपेअर करतात. सो आत्ता पण आपण जे फ्रेश आहोत, आत्ता पण जे आपण टवटवीत आहोत, दॅट इज बिकॉज जुने सेल्स आर फ्लश्ड आउट अँड न्यू सेल्स आर क्रिएटेड. ठीक आहे. सो आज आपण पाहणार आहोत सेल डिव्हिजन, विच इज मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस इन आवर लाईफ. बिकॉज सेल डिव्हिजन, जर सेल डिवाइडच नसता झाला तर मे बी वी वूड नॉट हॅव बिन द ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलरच गोष्टी राहिल्या असत्या या लेवलवरती, की पुढचे ऑर्गॅनिझम कधी झालेच नसते. सो लेट्स सी अबाउट सेल डिव्हिजन. ठीक आहे. Cell division is very important property of cell and living organism. Due to this property only, a new organism is formed from existing one. A multicellular organism grows up and emaciated body can be restored. ठीक आहे. सेल डिव्हिजनमुळं काय सांगितलंय त्यांनी? फर्स्ट, की एक नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म होतो. एक नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म होतो एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझमकडून. म्हणजे जेव्हा आपण रिप्रोड्यूस करतो, जेव्हा प्लांट्स रिप्रोड्यूस करतात, जेव्हा ॲनिमल्स रिप्रोड्यूस करतात, व्हॉट इज हॅपनिंग? तिथे पण सेल डिव्हिजन हा प्रोसेस होतोय. माझ्यापासून एक नवीन ऑर्गॅनिझम जर येणार आहे तर ऑब्व्हियसली तिथं पण सेल डिव्हिजन होतंय.
नेक्स्ट मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोज अप अँड एक सेकंड कुठं होतं पण हां बरोबर फ्रॉम एक्झिस्टिंग वन परत आपण बोललोय मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोज अप अँड इमॅसिएटेड बॉडी कॅन बी रिस्टोर्ड. म्हणजे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम बनतोय म्हणजे एका सेलपासून एक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम बनते. आणि तिसरी गोष्ट जिथे बॉडी डॅमेज झाली असेल इमॅसिएटेड म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल काहीतरी डॅमेज झाला असेल त्या केसमध्ये पण ती बॉडी रिस्टोर होतीये ते जखमा भरतायत. वाय बिकॉज द सेल डिवाइड्स इट फॉर्म्स न्यू सेल आणि जे जुने खराब झालेले सेल असतात ती बॉडी डायजेस्ट करून फेकून टाकते आणि तिथे नवीन सेल त्यांना रिप्लेस करतात. आणि ह्याच्यामुळे आपली जखम भरते आपले जे विअर अँड टिअर झालं असतं काय डॅमेज पार्ट असतात ते पण नीट होतात. वाय बिकॉज ऑफ सेल डिव्हिजन. देर आर टू टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन ॲज मिओसिस अँड मायटॉसिस. आता सी मुलांनो सेल डिव्हिजन एक खूप छोटीशी प्रोसेस नाही की बापरे एका सेलपासून लगेच 2 सेल झाले. इट्स अ व्हेरी लाँग प्रोसेस. ठीक आहे इट्स अ व्हेरी लाँग अँड क्रुशियल प्रोसेस. दर स्टेपला काही ना काही इम्पॉर्टंट फिनॉमिनॉन घडतंय तिथे. सो सेल डिव्हिजनचे पण 2 प्रकार आहेत. सेल डिव्हिजनचे पण 2 प्रकार आहेत. फर्स्ट इज योर मायटॉसिस and second is your meiosis. आता काय आहे हे मायटॉसिस मिओसिस. सी आता सेल सगळे सेल्स डिवाइड होतात आपल्या बॉडीतले येस और नो. असा एक तरी सेल आहे का की जो डिवाइड नाही होते. नो. सो एव्हरी सेल डिवाइड्स. तो मायटॉसिस मध्ये काय होतं सोमॅटिक सेल्स डिवाइड होतात. सोमॅटिक सेल्स डिवाइड. आणि मिओसिस मध्ये काय होतं तुमचे गॅमेट्स और सेक्स सेल्स डिवाइड. ह्या सगळ्यात मोठा डिफरन्स आहे. मायटॉसिस मध्ये सगळे सोमॅटिक सेल्स म्हणजे बॉडीतला आपला एव्हरी सेल एक्सेप्ट द सेक्शुअल सेल्स एक्सेप्ट द गॅमेट्स. जे आपले गॅमेट्स आहेत मेलमध्ये काय आहे स्पर्म फिमेलमध्ये काय आहे ओवम राईट. सो अदर दॅन ओवम अँड स्पर्म जे सेल्स आहेत त्यांना आपण बोलतो सोमॅटिक सेल्स. आणि तुमच्या स्पर्म्स आणि तुमच्या ओवमला काय बोलतात दे आर कॉल्ड युअर गॅमेट्स. ठीक आहे. सो मायटॉसिसमध्ये काय होतं अदर दॅन द गॅमेट्स ऑल द सोमॅटिक सेल्स डिवाइड. आणि मिओसिसमध्ये काय होतं फक्त तुमचे गॅमेट्स जे आहेत ते डिवाइड होतात. ठीक आहे. दिस इज द मेजर डिफरन्स. मायटॉसिस इज फॉर सोमॅटिक सेल्स आणि मिओसिस इज फॉर युअर सेक्स सेल्स और युअर गॅमेट्स. ठीक आहे. मायटॉसिस अँड मिओसिस हे 2 प्रोसेसेस आहेत किंवा हे 2 वेगळे सेल डिव्हिजन आहेत. कधी पण तुम्हाला विचारलं गेलं तर हे क्लिक व्हायला पाहिजे. मायटॉसिस इज फॉर सोमॅटिक सेल्स अँड मिओसिस इज फॉर युअर गॅमेट्स. ठीक आहे. जेव्हा आपल्याला नवीन गॅमेट्स हवे असतात तेव्हा मिओसिसची प्रोसेस होते आणि अदर दॅन गॅमेट्स कुठला पण नवीन सेल हवा असेल तर तेव्हा मायटॉसिसची ही प्रोसेस होते. ठीक आहे मुलांनो. मायटॉसिस occurs in somatic cells and stem cells of the body. ठीक आहे. सोमॅटिक सेल्स कळलं मुलांनो. स्टेम सेल्स काय आहेत प्लीज गुगल करा पटकनी. दोज ऑफ यू ज्यांना माहिती नाही आहे स्टेम सेल्स काय आहेत. स्टेम सेल्स आर बेसिकली जेव्हा आपण न्यू बॉर्न असतो किंवा असे सेल्स जे आपल्या बोन मॅरोमध्ये असतात. कुठे असतात बोन मॅरोमध्ये. अँड दे आर हायली रेज्युव्हेनेटिंग म्हणजे त्यांना तुम्ही कुठल्या पण फॉर्ममध्ये डायव्हर्ट करू शकता आणि ते तुम्हाला रिपेअर आणि हील करतात. प्लीज गुगल युअर व्हॉट यू से दिस सेल्स स्टेम सेल्स. ठीक आहे. आणि whereas meiosis occurs in germ cells. Germ cells is your gametes. Germ cells म्हणजे तुमचे गॅमेट्स. लक्षात ठेवा गॅमेट्सला काय काय बोलतात सेक्स सेल्स जर्म सेल्स अँड गॅमेट्स. ठीक आहे. Before you study the cell division, we should know the structural organization of cell that we have studied earlier. सगळ्यांना सेलचा स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन माहिती आहे की नाही. सी
काय आहे स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन? दिस इज युअर सेल, राईट. आणि हा असणार आहे न्यूक्लियस. न्यूक्लियस इज डबल मेम्ब्रेन, 2 मेम्ब्रेन असतात ना. दिस इज युअर, आणि ह्याच्यात काय असणार आहे? या न्यूक्लियसमध्ये असणार आहे जेनेटिक मटेरियल. ठीक आहे. हा आहे सायटोप्लाझम. सेल वॉल इन केस ऑफ प्लांट्स है ना, इफ यू आर सीइंग प्लांट सेल. प्लाज्मा मेम्ब्रेन. न्यूक्लियस. ठीक आहे. सो न्यूक्लियसमध्ये जे तुम्हाला गिचमिड दिसतीये, दॅट इज हर जेनेटिक मटेरियल. दॅट इज आर जेनेटिक मटेरियल. ज्याला काय बोलतात मुलांनो? हे जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे ह्याला बोलतात क्रोमॅटिन फायबर. ह्याला बोलतात क्रोमॅटिन फायबर्स. वाय फायबर्स? फायबर्सला कधी बघितलंय? दे आर थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स. आणि हे जे न्यूक्लियसमध्ये आपल्याला थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसतोय, एक बॉल दिसतोय, एक गिचमिड दिसतीये, दॅट इज युअर क्रोमॅटिन फायबर्स. आणि दे आर लाईक दे कन्स्टिट्यूट युअर जेनेटिक इन्फॉर्मेशन. तुमच्या क्रोमॅटिन फायबर्समध्ये तुमचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन असतं. सगळा जो जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे की बॉडीतलं काय आहे, परत आपल्या पेरेंट्सकडून आपल्याला काय ट्रेड्स भेटलेत, आपल्या बॉडीतली दर सेल बाबतीत जी इन्फॉर्मेशन आहे ती तुमच्या क्रोमॅटिन फायबर्सला असते. हा बेसिक स्ट्रक्चर आहे. आणि कुठे असतात हे क्रोमॅटिन फायबर्स? हे असतात तुमच्या न्यूक्लियसमध्ये. ठीक आहे. Now we'll see about mitosis. A pair of each type of chromosome is present in 2n condition, whereas single chromosome of each type is present in n condition, and their structure is like this. See मुलांनो, हे जे आपण काय पाहिलेत, क्रोमॅटिन फायबर्स, राईट. हे फायबर लाईक स्ट्रक्चर आहे, थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे. क्रोमॅटिन फायबर्स हे कंडेन्स होतात. कंडेन्स होतात म्हणजे ते घट्ट होतात, ते सोबत येतात आणि शॉर्ट 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 होऊन ट्रान्सफॉर्म होतात एका शेपमध्ये, विच इज लाईक दिस. ठीक आहे. विच इज लाईक दिस. ह्याला बोलतात क्रोमॅटिड. व्हॉट इज दिस? क्रोमॅटिड. सो जेव्हा ते थ्रेड लाईक फॉर्ममध्ये असणार आहेत अशा अशा, तेव्हा ते काय आहेत? तेव्हा ते आहेत फायबर्स. कुठले? क्रोमॅटिन फायबर्स. आणि जेव्हा ते कंडेन्स होणार आहेत, थोडे शॉर्ट आणि थिक होणार आहेत, तेव्हा ते बनणार आहेत अशा शेपमध्ये. जो एक पेअर आहे की नाही, 2 आहेत की नाही, मध्ये एक सेंटर पॉइंट आहे, तिथं ते 2 अटॅच झालेत आणि दिस इज क्रोमॅटिड. ठीक आहे. दिस इज क्रोमॅटिड. सॉरी, आय एम सो सॉरी, दिस इज क्रोमोझोम. आय एम सो सॉरी, चुकून मी कधीपासून क्रोमॅटिड्स बोलतीये. दीज आर द क्रोमोझोम्स. ठीक आहे. जेव्हा ते थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये असणार आहेत तेव्हा ते क्रोमॅटिन फायबर्स असणार आहेत. आणि जेव्हा ते काय म्हणतात, शॉर्ट होणार आहेत, थिक होणार आहेत, कंडेन्स होऊन एक असा शेप फॉर्म करणार आहेत, तेव्हा ते होणार आहेत क्रोमोझोम्स. तेव्हा ते होणार आहेत क्रोमोझोम्स. आणि क्रोमोझोम्स हेल्प इन सेल डिव्हिजन. क्रोमोझोम्स हेल्प इन सेल डिव्हिजन. ठीक आहे. आता इथे पण तुम्हाला एक डायग्राम दिलाय बघा. ह्यांचा कधी पण मुलांना 2n बोलतात. ह्यांना बोलतात 2n. वाय? बिकॉज एक क्रोमोझोम आणि दुसरं हे सगळे एक सोबत असतात. ठीक आहे. दे आर टुगेदर. 2 आर्म्स आहेत की नाही, 2 आर्म्स आहेत. सो 2n आणि n हा कॉन्सेप्ट एक आहे जो आय गेस तुम्हाला आत्ता लर्न करायची गरज नाही. इट्स युअर 11th स्टँडर्ड. जेव्हा ते पेअरमध्ये असतात, इट इज कॉल्ड ॲज 2n कंडिशन. आणि जेव्हा ते पेअरमध्ये नसतात तेव्हा फक्त n सिंगल, 2n डबल. सो वेन एव्हर दे आर इन पेअर इट इज 2n. ठीक आहे. सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स डिवाइड बाय मायटॉसिस. कुठले सेल्स डिवाइड होतात मुलांनो? सोमॅटिक cells and your stem cells.
कुठले कुठले डिवाइड होतात मायटोसिसनी? सोमॅटिक अँड युअर स्टेम सेल्स. Mitosis is completed through two main steps. The two steps are karyokinesis and cytokinesis. See, आता आपल्याला हे कळलंय, ते शब्द बघून घाबरून जाऊ नका. इट्स नॉट व्हेरी डिफिकल्ट. फर्स्ट कॉन्सेप्ट कळली आहे. आता आपण काय पाहणार आहोत? मायटोसिस. जे तुमचे सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स आहेत ते मायटोसिसच्या प्रोसेसनी डिवाइड होतात की नाही? आर युअर सोमॅटिक सेल अँड स्टेम सेल्स गॅमेट? नो, दे आर एव्हरी अदर सेल रादर देन युअर गॅमेट. म्हणून हे कुठल्या प्रोसेसनी डिवाइड होणार आहे? मायटोसिसनी. सो आता मायटोसिस आपण बघूयात. त्याच्यात दोन मेन स्टेप्स असतात. बट बिफोर गोइंग टू इट आपल्याला कळलंय एक क्रोमॅटिन फायबर्स असतात तुमच्या न्यूक्लियसमध्ये. ते जेव्हा कंडेन्स होतात सेल डिव्हिजनसाठी, जेव्हा ते स्वतःला प्रिपेअर करतात, कंडेन्स होतात आणि एक फॉर्म घेतात क्रोमोझोम्सचा, विच इज लाईक दिस. सेंटरमध्ये काहीतरी एक अटॅचमेंट आहे आणि दोन आर्म्स आहेत. हा झाला तुमचा क्रोमोझोमचा स्ट्रक्चर. आता जे मायटोसिस आहे, ठीक आहे ना, त्याचे पण दोन स्टेप्स आहेत. फर्स्ट इज कॅरियोकायनेसिस, कॅरियोकायनेसिस, अँड सेकंड इज सायटोकायनेसिस, सायटोकायनेसिस. कॅरियो म्हणजे न्यूक्लियस, कॅरियो म्हणजे न्यूक्लियस, आणि कायनेसिस इज डिव्हिजन, कायनेसिस इज डिव्हिजन. कधी पण लक्षात ठेवा मुलांनो, कुठं असं जर टर्म आला कॅरियो किंवा कॅरियॉन, ठीक आहे, न्यूक्लियस म्हणजे कॅरियॉन, ठीक आहे, कॅरियॉन हा शब्द किंवा कॅरियो हा शब्द आला तर रिमेंबर इट ऑलवेज रिलेट्स टू युअर न्यूक्लियस. कॅरियॉन किंवा कॅरियोचा अर्थ होतो तुमचा न्यूक्लियस आणि कायनेसिस इज युअर सेल डिव्हिजन. वेअर सायटोकायनेसिस म्हणजे काय मुलांनो? तुमचा सायटो म्हणजे सायटोप्लाझम आणि कायनेसिस म्हणजे डिव्हिजन, कायनेसिस म्हणजे डिव्हिजन, ठीक आहे. म्हणजे काय की कॅरियोकिनेसिसमध्ये तुमचा न्यूक्लियस पहिला डिवाइड होणार आहे आणि सायटोकायनेसिसमध्ये काय डिवाइड होणार आहे? तुमचा सायटोप्लाझम. पहिला आतलं स्ट्रक्चर ज्याच्यात ते क्रोमॅटिन फायबर आहे, ज्याच्यात ते क्रोमोझोम आहे, ज्याच्यात ती जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, ते डिवाइड होणं गरजेचं आहे की नाही? सायटोप्लाझम तर नंतर पण होईल. म्हणून सगळ्यात पहिलं कॅरियोकायनेसिस होतं, जिथं तुमचा न्यूक्लियस डिवाइड होतो, आणि मग होतो तुमचा सायटोकायनेसिस, जिथं सायटोप्लाझम डिवाइड होतो. ठीक आहे, राईट इट डाऊन. ठीक आहे, कळली आहे ही कॉन्सेप्ट कॅरियोकायनेसिस, सायटोकायनेसिस. आता मुलांनो मायटोसिस जी आहे तर ती सिंगल सायकलमध्ये होते की 4 स्टेप्स तर आहेत, प्रोफेज वगैरे, पण कॅरियोकायनेसिस, सायटोकायनेसिस ती 1 स्टेपमध्ये होते. त्याला परत अजून फर्दर डिवाइड नाही होत सायकलच्या एंडमध्ये. मायटोसिस हॅपन्स इन 1 स्टेप. बट तुमचा जो मिओसिस आहे तो 2 स्टेप्सनी होतो, तो 2 वेळा डिव्हिजन होते तिथं. मायटोसिसमध्ये एकदाच डिव्हिजन होते, एवढं लक्षात ठेवा. इन एव्हरी मायटोसिस एकदाच डिव्हिजन होते, बट मिओसिस जी प्रोसेस आहे तिथं 2 वेळा डिव्हिजन होते. ओके, सो मायटोसिसमध्ये काय होतं? एक असतो सेल ज्याला आपण म्हणतो पेरेंट सेल, त्याला आपण म्हणतो पेरेंट सेल. तो पेरेंट सेल डिवाइड होऊन आपल्याला काय देणार आहे? 2 डॉटर सेल. किती देणार आहे? 2 डॉटर सेल. एका पेरेंट सेलकडून आपल्याला किती भेटतायत? 2 डॉटर सेल. जे डिवाइड होऊन भेटलेले सेल्स आहेत नवीन त्यांना आपण बोलतो डॉटर सेल, बिकॉज ते त्या पेरेंट एका सेलनी प्रोड्यूस केले ना त्यांना. सो देअरफॉर दिस इज द पेरेंट सेल, आणि त्यांच्यापासून आलेले जे आहेत ते 2 डॉटर सेल, विच इज गोइंग टू बी एक्झॅक्टली सेम लाईक द पेरेंट सेल. ते कसे असणार आहेत? सेम लाईक द पेरेंट सेल. कुठे? मायटोसिसमध्ये. ठीक आहे, बट हे बघितलं
But in meiosis, one parent cell, किती, एक पेरेंट सेल, 1 2 3 4 4 डॉटर सेल देणार आहे. किती, 4 डॉटर सेल देणार आहे. ठीक आहे. मिओसिसमध्ये किती, 4 डॉटर सेल्स. आणि मायटॉसिसमध्ये किती, 2 डॉटर सेल्स. हे लक्षात राहू द्या कधी पण. काय मेजर डिफरन्स आहे मायटॉसिस आणि मिओसिसमध्ये? मायटॉसिस occurs in your somatic and stem cell आणि meiosis occurs in your gametes or your germ cells. परत मायटॉसिस एका स्टेपमध्ये डिव्हिजन कंप्लीट होतं. मिओसिस 2 डिव्हिजन्स टेक प्लेस. मायटॉसिसमध्ये 2 डॉटर सेल्स भेटतात, मिओसिसमध्ये 4 डॉटर सेल भेटतात. ठीक आहे. जायचं आता आपण जे मायटॉसिस बघत होतो हे तुम्हाला एक बेसिक मी नॉलेज दिलं. नाव विल लुक ॲट मायटॉसिस. तर होतं काय मुलांनो, मायटॉसिसमध्ये आपल्याला सोमॅटिक सेल्सची डिव्हिजन करायची आहे, राईट. तर जो सेल आहे सगळ्यात पहिलं काय होणार आहे, या सेलमधला जो हा न्यूक्लियस आहे ज्यात ते क्रोमॅटिन फायबर आहे, काय आहे ते, क्रोमॅटिन फायबर, ते होणार आहे कंडेन्स. ठीक आहे. तो कंडेन्स होऊन क्रोमोझोम मध्ये फॉर्म होणार आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही म्हणताल की आम्ही तर बघताना क्रोमॅटिन बघितलेलं न्यूक्लियसमध्ये, मॅम तुम्ही क्रोमोझोम बाबतीत का शिकवताय? ठीक आहे. हे क्लिअर ठेवूयात आपण. नाव मायटॉसिसचे पण आपण बघितलेत की 2 मेजर स्टेप आहे. एक आहे कॅरिओकायनेसिस आणि एक आहे सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिसमध्ये काय होतंय मुलांनो, न्यूक्लियस डिवाइड होतोय, राईट. आणि सायटोकायनेसिसमध्ये सायटोप्लाझम डिवाइड होतोय. सो नाव विल लुक ॲट कॅरिओकायनेसिस. काय बघतोय आपण, कॅरिओकायनेसिस. नाव कॅरिओकायनेसिसमध्ये पण 4 स्टेप आहेत, A B C D. First is your prophase, metaphase, anaphase and telophase. हे 4 नावं लिहून घ्या. हे कॅरिओकायनेसिसचे 4 स्टेजेस आहेत, फेजेस आहेत. लिहून घ्या हे 4 नावं. राईट इट डाऊन फास्ट किंवा स्क्रीनशॉट घ्या एक. ठीक आहे. आता हे कळलंय सगळ्यांना. काय बघतोय आपण, आपण बघतोय मायटॉसिस. मायटॉसिसचे 2 स्टेजेस, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. आणि कॅरिओकायनेसिसमध्ये पुढं 4 फेजेस असणार आहेत. हे 4 फेजेसमधलं सगळ्यात पहिल्या फेजचं नाव काय आहे, प्रोफेज. अँड नाव वी आर गोइंग टू लुक ॲट प्रोफेज. काय बघणार आहोत, प्रोफेज, युअर फर्स्ट स्टेज ऑफ युअर कॅरिओकायनेसिस. आता या प्रोफेज हा सगळ्यात बिगनिंगचा फेज आहे की नाही. मग इथे काय होणार आहे, जे क्रोमॅटिन आहे ना मुलांनो, त्या न्यूक्लियसमधलं हे जे क्रोमॅटिन होतं, इट इज गोइंग टू कंडेन्स. ठीक आहे. आणि क्रोमोझोम फॉर्म व्हायला सुरू होणार आहे. ठीक आहे. जे तुमचं क्रोमॅटिन आहे, युअर क्रोमॅटिन विच इज थ्रेड लाईक, ते काय होणार आहे, कंडेन्स. कंडेन्स म्हणजे काय, इट इज गोइंग टू गेट शॉर्ट, थिक आणि एक सॉलिड मटेरियल बनणार आहे, विच इज कॉल्ड ॲज युअर क्रोमोझोम. हे कशात होतंय, तुमच्या प्रोफेजमध्ये होतंय. ठीक आहे. सी, in prophase, condensation of your chromatin or thread-like
क्रोमोझोम स्टार्ट्स. काय होतं, जे थ्रेड लाईक क्रोमॅटिन होतं त्याचं कंडेन्सेशन. ड्यू टू दिस दे बिकम शॉर्ट, थिक अँड दे स्टार्ट टू अपेअर अलॉंग विथ देअर पेअर ऑफ सिस्टर क्रोमॅटिड. आता लक्षात ठेवा मुलांना, इतर तुम्हाला दिलंय का? ठीक आहे, नाही दिलं. हा जो क्रोमोझोम आहे ह्याचा जो हे आर्म्स आहेत ह्याला बोलायचं सिस्टर क्रोमॅटिड. ह्याला बोलायचं सिस्टर क्रोमॅटिड. ठीक आहे, ह्याला बोलायचं सिस्टर क्रोमॅटिड. हा पण सिस्टर क्रोमॅटिड. वाय सिस्टर क्रोमॅटिड मुलांनो? बिकॉज हे दोघं पेअरमध्ये असतात नेहमी सोबत आहे, एकाच सेंटरला ते अटॅच्ड आहेत. सो दे आर सिस्टर क्रोमॅटिड. ठीक आहे, तुमचं फर्स्ट प्रोफेजमध्ये काय होणार आहे, क्रोमॅटिन जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे तिथून तो कंडेन्स होऊन बनणार आहे तुमचा क्रोमोझोम. काय बनणार आहे, तुमचा क्रोमोझोम, ज्याचा स्ट्रक्चर कसा आहे की मध्ये एक अटॅचमेंट पॉइंट आहे आणि दोन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत, ते नेहमी पेअरमध्ये असणार आहे. ठीक आहे, दिस इज अ पेअर ना. ओके. Centrioles duplicate and each centriole moves to opposite poles of the cell. Nuclear membrane and nucleolus start to disappear. आता मुलांनो फर्स्ट स्टेप तर झाली की थ्रेड पासून ते म्हणजे क्रोमॅटिन पासून इट हॅज बिकम नाव क्रोमोझोम. आता सेंट्रिओल म्हणून एक ऑर्गनेल असतो जो तुमच्या काय म्हणतात थोडासा असा सर्क्युलरच असतो. इथं डायग्राम असेल का आपण बघू. आहे सी, हे जे आहे ना तुमचं डायग्राम, इथे हे जे लास्टला दोन स्ट्रक्चर दिसत आहेत तुम्हाला, हे आहेत तुमचे सेंट्रिओल्स. हे आहेत तुमचे सेंट्रिओल्स. सेंट्रिओल्स असे सेल ऑर्गनेल्स आहेत जे सेल डिव्हिजनला मदत करतात. सेंट्रिओल्स आर सेल ऑर्गनेल्स दॅट हेल्प इन सेल डिव्हिजन. Centrioles are the cell organelles. काय आहेत ते? Cell organelles that help in cell division. Clear मुलांनो? That help in cell division. मग हे सेंट्रिओल काय होणार आहेत? हे सेंट्रिओल पण डुप्लिकेट होणार आहेत. एका सेंट्रिओल पासून आपल्याला भेटणार आहे दोन सेंट्रिओल. डुप्लिकेट होणार, एक सेंट्रिओल त्याची एक्झॅक्ट कॉपी बनवणार. ठीक आहे, आणि अजून काय होणार आहे? न्यूक्लियर मेम्ब्रेन जे आहे तुमचं, न्यूक्लियर मेम्ब्रेन and nucleolus सेंट्रिओल डुप्लिकेट झाला. सेंट्रिओल काय आहे? एक सेल ऑर्गनेल जे सेल डिव्हिजनसाठी हेल्प करतं. आता एका सेंट्रिओलचे दोन कॉपीज भेटले. नाव लास्ट स्टेप इन प्रोफेज इज जे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे, जे न्यूक्लियसचं मेम्ब्रेन आहे ते हळूहळू डिसअपिअर व्हायला सुरू होतं. आणि न्यूक्लियसमध्ये एक स्ट्रक्चर असतो मुलांनो, प्लीज सी, न्यूक्लिओलस म्हणून एक स्ट्रक्चर असतो. तर तुमचं न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस जो स्ट्रक्चर आहे न्यूक्लियसच्या, तो हळूहळू डिसअपिअर व्हायला सुरू होतो. ठीक आहे, तो हळूहळू डिसअपिअर व्हायला सुरू होतो. तर तीन मेन गोष्टी काय होतात आपल्या प्रोफेजमध्ये? फर्स्ट, क्रोमॅटिन पासून क्रोमोझोम बनतात. सेकंड, सेंट्रिओल डुप्लिकेट होऊन एक कॉपी बनवतात, म्हणजे दोन सेंट्रिओल भेटतात. आणि जे न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस आहेत ते हळूहळू डिसअपिअर व्हायला सुरू होतात. ठीक आहे, हे लिहून घ्यायचं प्रोफेजचे तुमचे. लेट्स स्टार्ट. व्हॉट हॅपन्स इन प्रोफेज? लिहा माझ्यासोबतच तुम्ही पण, चला. प्रोफेज. ठीक आहे, फर्स्ट
chromatin fibers condense to form, काय फॉर्म होतं, क्रोमोझोम्स. ठीक आहे, क्रोमोझोम्स. सेकंड काय होतं, सेंट्रिओल्स डुप्लिकेट and move to opposite pole. आणि थर्ड, nuclear membrane and nucleolus start to disappear. ठीक आहे, ह्या तीन गोष्टी कशात होतात, प्रोफेज मध्ये होतात. ठीक आहे, प्रोफेज फर्स्ट स्टेप आहे आपल्या कॅरिओकायनेसिसची. त्यात काय झालं, क्रोमॅटिन जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर होते ते कंडेन्स होऊन झाले असे क्रोमोझोम्स. ठीक आहे, देन तुमचं सेंट्रिओल्स जे आहेत, हे जे सेंट्रिओल आहे बघा, हे डुप्लिकेट होतं. ठीक आहे, हे सेंट्रिओल डुप्लिकेट होतं आणि हे अपोजिट पोल्सला जातात. हा सेंट्रिओल डुप्लिकेट झाला, आता एक इथं राहणार आणि एक त्याच्या अपोजिट पोलला मूव्ह होणार. ठीक आहे, एक जिथं आहे तिथं राहणार आणि दुसरा अपोजिट पोलला जाणार. आणि थर्ड, जे हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, ते डिसअपियर व्हायला सुरू होतं आणि जे न्यूक्लिओलस आहे ते सुद्धा डिसअपियर होतं. ठीक आहे, या तीन गोष्टी घडणार आहेत आपल्या प्रोफेजमध्ये. रिपीट, chromatin fibers condense to form chromosome, centrioles duplicate, काय होतात, centrioles duplicate and move to opposite poles, and last nuclear membrane and nucleolus start to disappear. हे लिहून घ्या तीन गोष्टी ज्या प्रोफेज मध्ये होत आहेत आपल्या. ठीक आहे, झालं लिहून तुमचं. आता इथं प्रोफेज संपला. ठीक आहे, आपल्या प्रोफेजमध्ये हळूहळू कंडेन्सेशन चालू झालं. आता येणार मेटाफेज. मेटाफेज. सेकंड फेज कुठला आहे मुलांनो, मेटाफेज. आता या मेटाफेजमध्ये काय होणार, जे हळूहळू ते कंडेन्स होत होते की नाही क्रोमॅटिन तुमच्या क्रोमोझोममध्ये, आपल्याला प्रॉपर विजिबल क्रोमोझोम दिसणार आहे. आपल्याला प्रॉपर, एक सेकंड, आपल्याला असं प्रॉपर विजिबल क्रोमोझोम दिसणार आहे. ह्याला काय म्हणायचं, क्रोमोझोमच्या एका आर्मला सिस्टर क्रोमॅटिड, आणि हा जो सेंटरला एक स्ट्रक्चर आहे जिथं अटॅच झालंय, दॅट इज युअर सेंट्रोमेर. ह्याला म्हणायचं सेंट्रोमियर किंवा सेंट्रोमेर. ठीक आहे, सो आपल्या मेटाफेजमध्ये जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर होते ते प्रॉपर विजिबल होणार आहेत ॲज अ क्रोमोझोम. आणि क्रोमोझोमच्या ह्या दोन आर्म्सला काय बोलायचं, क्रोमॅटिड, सिस्टर क्रोमॅटिड. आणि हा सेंट्रल पार्ट जो आहे जिथं अटॅचमेंट आहे, दॅट इज युअर सेंट्रोमेर. सो हे असं काही स्ट्रक्चर आपल्याला मेटाफेजमध्ये दिसू लागणार आहे, प्रॉपर विजिबल. ठीक आहे, प्रॉपर विजिबल. आणि दुसरी गोष्ट होते काय, की जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन होतं, जे हळूहळू डिसअपियर व्हायला सुरू झालं, जे हळूहळू गायब होतं, आता ते मेटाफेजमध्ये कम्प्लिटली डिसअपियर झालंय. ते न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे आहे, हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे होतं ते कम्प्लिटली डिसअपियर झालंय. ठीक आहे, अँड द मोस्ट इम्पॉर्टंट, आता हा पकडा सेल,
ठीक आहे. हा पकडा आपला क्रोमोझोम. असे एकच क्रोमोझोम नसतो ना मुलांनो, खूप सारे क्रोमोझोम असतात. तर आता काय होतं या सेलमध्ये, हे जे क्रोमोझोम आहेत ते एका इक्वेटोरियल लाईन, एका स्ट्रेट लाईनमध्ये येऊन पोझिशन घेतात, एका स्ट्रेट लाईनमध्ये येऊन पोझिशन घेतात. आणि प्रोटीनचे जे एक फायबर आहेत, ज्याला आपण म्हणतो स्पिंडल फायबर, एक प्रोटीनचा स्ट्रक्चर आहे थ्रेड लाईक, तो येतो इथे, तो इथे येतो, तो येतो तुमच्या सेंट्रिओलपासून बरं का. इथे सेंट्रिओल एक, दोन झाले की नाही आपल्याकडे सेंट्रिओल डुप्लिकेट होऊन. ठीक आहे. चला सेंट्रिओल, हे जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहेत हे प्रोटीन रिच स्ट्रक्चर आहेत, ज्याला बोलतात स्पिंडल फायबर, ज्याला बोलतात स्पिंडल फायबर. ठीक आहे. आणि हे झाले तुमचे क्रोमोझोम. सो मेटाफेजमध्ये काय झालं, आता न्यूक्लियर तर अख्खं डिसअपियर झालं, प्रॉपर क्रोमोझोमचा स्ट्रक्चर फॉर्म झाला आहे. तर आता हे क्रोमोझोम एका स्ट्रेट लाईनमध्ये येऊन पोझिशन घेणार आहेत. आणि स्पिंडल, तुमचा जो सेंट्रिओल होता ना, काय होता तुमचा जो हा सेंट्रिओल जो होता, तो प्रोटीन लाईक थ्रेड्स फॉर्म करणार आहे, ज्याला बोलतात स्पिंडल फायबर. आणि हे जे स्पिंडल फायबर आहेत हे तुमच्या सेंट्रोमियरला येऊन अटॅच होणार आहेत. काय होणार आहेत, सेंट्रोमेअरला येऊन अटॅच. आणि मग ते एका इक्वेटोरियल प्लेटमध्ये काय म्हणतात स्ट्रेट लाईनमध्ये पोझिशन घेणार आहेत. कोण, तुमचे क्रोमोझोम्स. ठीक आहे. आणि कुठे अटॅच होणार आहेत स्पिंडल फायबर, टू युअर सेंट्रोमियर. हे लक्षात घ्या मुलांनो. ठीक आहे. काही अशा स्ट्रक्चरमध्ये ते फॉर्म होणार आहेत. सी, nuclear membrane completely disappear, chromosome complete their condensation. न्यूक्लिअर मेम्ब्रेन गेला, क्रोमोझोमचं प्रॉपर कंडेन्सेशन होऊन ते त्यांच्या प्रॉपर फॉर्ममध्ये आलेत. ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज पॅरेलल टू इक्वेटोरियल प्लेट, सेंट्रल प्लेनमध्ये असे फॉर्म झाले. स्पेशल टाईप ऑफ फ्लेक्सिबल प्रोटीन कॉल्ड स्पिंडल फायबर आर फॉर्म्ड बिटवीन सेंट्रोमेअर ऑफ ईच क्रोमोझोम अँड सेंट्रिओल. म्हणजे सेंट्रिओल आणि तुमच्या सेंट्रोमेअरच्या मध्ये हे स्पिंडल फायबर्स आले आणि तुमच्या क्रोमोझोमला त्या स्पिंडल फायबरनी अटॅच करून घेतलं. ठीक आहे. हे होतं तुमच्या मेटाफेजला. इथे असेल ना डायग्राम तुमच्या मेटाफेजचा. सी सी, हे असले तुमचे दोन सेंट्रोमेअर. हे थोडंसं झूम केल्यावर ब्लर झाले, बट सी हे स्पिंडल फायबर्स फॉर्म झाले. हे स्पिंडल फायबर तुमच्या क्रोमोझोम्सला अटॅच होऊन आता त्या क्रोमोझोम्सनी एका इक्वेटोरियल प्लेटमध्ये फॉर्मेशन घेतली आहे, स्ट्रेट लाईनमध्ये फॉर्मेशन घेतली आहे. ठीक आहे. तर काय लिहिणार आता, चला आता मेटाफेजचे आपल्याला प्रॉपर्टीज लिहिणार आहे. इथपर्यंत मेटाफेज कंप्लीट होतं जेव्हा ते इक्वेटोरियल प्लेटमध्ये स्वतःला अरेंज करून घेतात. ठीक आहे. या स्ट्रक्चर या पोझिशनमध्ये जेव्हा ते आले तिथे तुमचा मेटाफेज कंप्लीट झाला. ठीक आहे. काय काय झालं मेटाफेजमध्ये, चला लेट्स लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला नोट्स शोधायची जास्त गरज नाही पडणार. फर्स्ट काय झालं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन completely disappeared. Second, chromosomes are completely condensed. Complete condensation झालं की नाही. थर्ड, स्पिंडल फायबर्स आर फॉर्म्ड. काय फॉर्म झालेत, स्पिंडल फायबर्स आर फॉर्म्ड. Chromosomes arrange themselves parallel to equatorial plane.
ठीक आहे. हे 4 गोष्टी झालेल्या आहेत ते लिहून घ्या. फर्स्ट, न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपिअर झालं, कम्प्लिटली क्रोमोझोम कंडेन्स झाले. थर्ड, स्पिंडल फायबर्स फॉर्म झालेत. आणि फोर्थ, ते त्या स्पिंडल फायबरला अटॅच होऊन एका इक्वेटोरियल प्लेनमध्ये कम्प्लीट पॅरेलल स्ट्रेट लाईनमध्ये त्यांनी फॉर्मेशन घेतलं. हे 4 पॉईंट्स लिहून घ्या फास्ट. राइट इट डाउन फास्ट. चलो. झालं का लिहून? ठीक आहे. आता नेक्स्ट इज योर ॲनाफेज. नेक्स्ट इज योर विच फेज? ॲनाफेज. थर्ड फेज कुठला आहे आपला? ॲनाफेज. फर्स्ट कुठला होता? प्रोफेज. सेकंड मेटाफेज, जिथं स्ट्रेट इक्वेटोरियल प्लेनमध्ये अरेंज झालेत आपले क्रोमोझोम. आता पुढे काय होतं ॲनाफेजमध्ये ते पाहूयात. ठीक आहे. आपला जो हा डायग्राम होता पहिला तो काढू. ठीक आहे. आता काय होणार आहे? अरे, देयर इज समथिंग रॉंग. एक सेकंड मुलांनो. देयर इज सम टेक्निकल इशू. ठीक आहे. ॲनाफेज बघतोय आपण. थर्ड फेज बघतोय. ॲनाफेज. काय होतं इथे? काय स्ट्रक्चर होतं आपला? ठीक आहे. आता हे जे आपले क्रोमोझोम्स आहेत, जे त्या सेंट्रोमेर्स आणि स्पिंडलला अटॅच आहेत की नाही, तर काय होणार आहे ॲनाफेजमध्ये? हा जो सेंट्रोमेर आहे तो डिवाइड होणार. तो काय होणार आहे? तो डिवाइड होणार आहे. आणि जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत ते सेपरेट होणार आहेत. ते सिस्टर क्रोमॅटिड्स सेपरेट होणार आहेत. ठीक आहे. हा सेंट्रोमेर काय होणार आहे? डिवाइड होणार आहे. आणि मग नंतर कसं दिसणार आहे? सेंट्रोमेर स्प्लिट झाला मुलांना आपला. आता बघा हे असे दिसणार आहेत सिस्टर क्रोमॅटिड्स. ठीक आहे. सेंट्रोमेर काय झाला? जो सेंटर आहे तो स्प्लिट झाला आणि ते सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट झाले. कशात? ॲनाफेजमध्ये. ठीक आहे. आणि हे आता पोल्सकडं मायग्रेट व्हायला सुरू होणार. हे इकडं जाणार, ते तिकडच्या पोलला. ठीक आहे. हे जे सेंट्रिओल्स आहेत ना, हे तुमच्या जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत, इकडचा ह्यांना अट्रॅक्ट करणार आहे, तिकडचा त्यांना, आणि ते पोलकडं जाणार आहेत. ते हे लोक ह्या डिरेक्शनमध्ये, हे लोक या डिरेक्शनमध्ये त्या पुलकडं जाणार आहेत तुमच्या सेंट्रिओलकडे. ठीक आहे. काय झालं? जो इक्वेटोरियल प्लेटवर हे अरेंज्ड होते, हा जो सेंट्रोमेर आहे
तो काय झाला, स्प्लिट झाला आणि 2 सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट झाले आणि हळूहळू आता ते कुठे चाललेत, ते चाललेत तुमच्या सेंट्रिओल्सकडं, त्या पोल्सकडं चाललेत. ठीक आहे, हे होतं कुठं, ॲनाफेजमध्ये. ॲनाफेजमध्ये ते स्प्लिट होऊन अपोजिट पोल्सला चाललेत आपले सिस्टर क्रोमॅटिड्स. ठीक आहे. इन ॲनाफेज सेंट्रोमेअर स्प्लिट, येस आपण आत्ताच पाहिलं सेंट्रोमेअर्स स्प्लिट होतात अँड देअर बाय सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ ईच क्रोमोझोम सेपरेट, जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत ते सेपरेट झाले अँड आर पुल्ड अपार्ट इन ऑपोजिट डिरेक्शन विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर. आणि ते आता अपोजिट डायरेक्शनमध्ये पुल होत आहेत विथ द हेल्प ऑफ वॉट, स्पिंडल फायबर. आता सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड आर कॉल्ड ॲज डॉटर क्रोमोझोम्स. आता ह्यांना आपण बोलत होतो की नाही सिस्टर क्रोमॅटिड. आता जेव्हा ते सेपरेट होतात आणि वेगळ्या पोल्सकडे जायला लागतात तेव्हा आपण त्यांना बोलायचं डॉटर क्रोमॅटिड्स. काय म्हणायचं, डॉटर क्रोमॅटिड्स. Chromosomes being pulled appear like bunch of bananas in this way, each set to reach opposite poles. ठीक आहे, each set to reach opposite poles. इथं दिसतंय का ॲनाफेज, दिसलाय ना आपल्याला, सी. म्हणजे काय झालं, पेरेंट सेल है ना, पेरेंट क्रोमोझोम. आता त्यांच्यापासून आपल्याला हे सिस्टर क्रोमॅटिड्स जे वाटायचे, जे आर्म्स आहेत त्यांना आपण बोलतो सिस्टर क्रोमॅटिड. आणि जेव्हा आता ते स्प्लिट झाले तर आले डॉटर क्रोमॅटिड्स. म्हणजे आपल्याला भेटले की नाही आता आपले डॉटर क्रोमॅटिड्स, येस. म्हणजे एक क्रोमोझोमपासून किती भेटले, 2. एका पेरेंटपासून 2, सो 2 सेल्स फॉर्म झाले तिथं, 2 क्रोमोझोम्स फॉर्म झाले तिथं, राईट. ठीक आहे, हा होता ॲनाफेज. काय लिहिणार ॲनाफेजमध्ये, चलो सगळ्यात पहिलं द सेंट्रोमियर splits and the sister chromatids get separated. They move towards opposite direction. आणि जे सेपरेट झालेले सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत त्यांना काय बोलायचं, डॉटर क्रोमॅटिड्स. दे आर कॉल्ड डॉटर क्रोमॅटिड्स. हे झालं आपला ॲनाफेज. सेंट्रोमेअर स्प्लिट झाले, परत ते सेपरेट झाले सिस्टर क्रोमॅटिड आणि अपोजिट पोल्सकडे मूव्ह व्हायला लागले. आणि जे सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत त्यांना आपण बोलतो डॉटर क्रोमॅटिड्स. हे आपला ॲनाफेज इथे कंप्लीट झाला. आता आपण येणार आहे लास्ट फेजकडे. त्याच्या आधी तुम्ही हे लिहून घ्या. राईट इट डाऊन फास्ट. चलो आता लास्ट स्टेज बघूया, टीलोफेज. आय नो तुम्ही पण वैतागलाय हे सगळे स्टेजेस बघून, है ना, की बापरे कसं काय होतंय, ह्याच्यात काय कळतच नाहीये. Where is this? आता काय होतं मुलांनो, आपला जो
टीलोफेज आहे त्याच्यात काय होणार आहे, ॲनाफेजमध्ये आपल्याला जे मुद्दा होता की पेरेंटपासून आपल्याला डॉटर क्रोमॅटिड, एकाच क्रोमोझोमपासून 2 क्रोमोझोम हवे होते, ते आपल्या ॲनाफेजमध्ये झालं, आपल्याला डॉटर क्रोमॅटिड्स भेटले. आता काय होणार आहे, ते जे क्रोमॅटिड्स आहेत, क्रोमोझोम्स आहेत, त्या हळूहळू डिकंडेन्स होणार आहेत. डिकंडेन्स होणार आहेत म्हणजे ते परत थ्रेड लाईक फॉर्ममध्ये येणार आहेत, परत क्रोमोझोम्सपासून क्रोमॅटिन फायबर्स बनणार आहेत. आणि जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन गायब झालं होतं, आता हळूहळू ते न्यूक्लिअर मेम्ब्रेनसुद्धा रिअपिअर होणार आहेत. का तर हे डॉटर क्रोमॅटिड्स जे आहेत ते एका एका पोलकडे रीच झाले, अपोजिट डायरेक्शनमध्ये रीच झाले. आता न्यूक्लिअर मेम्ब्रेन येणार आहे, परत रिअपिअर होणार आहे. सी, the chromosome which have reached at opposite poles of the cell now start to decondense. जे आता opposite poles कडे गेलेत ना क्रोमोझोम्स, कुठले डॉटर क्रोमोझोम्स, ते आता डिकंडेन्स होणार. डिकंडेन्स होणार म्हणजे परत क्रोमॅटिनमध्ये फॉर्म होणार. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फॉर्म्ड अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोझोम रीच्ड ॲट पोल. सी, आता परत हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म होणार आहे दर सेटच्या बाजूला. Thus, two daughter nuclei are formed in a cell. Nucleolus also appears in each daughter nucleus. Spindle fiber completely disappear. ठीक आहे, इथं डायग्राम असेल आपला. सी, काय होणार आहे, जे क्रोमोझोम्स होते आपले ते आता एक सेट इकडं गेला, एक सेट इकडं गेला, राईट. जे स्प्लिट झालते आणि डॉटर सेल झालते, अर्धे एका पोलकडे गेले, अर्धे दुसऱ्या पोलकडे गेले. आणि काय होणार आता, जेव्हा ते पोल्सला रीच होणार तेव्हा ते डिकंडेन्स होणार. डिकंडेन्स होणार म्हणजे काय होणार आहेत, ते परत क्रोमॅटिन फायबर्स थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट होणार आहेत, थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये. मग दुसरी गोष्ट काय होणार की हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ते हळूहळू परत रिअपिअर होणार आहे. ते हळूहळू परत रिअपिअर होणार आहे. आणि एकच न्यूक्लिअर मेम्ब्रेन अपिअर होणार आहे का, नाही. अर्धे डॉटर क्रोमोझोम्स या साईडला आहेत तर त्यांच्यावर एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन येणार आहे, अर्धे डॉटर क्रोमोझोम्स त्या साईडला आहेत तर त्यांच्यावर एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन येणार आहे. एक न्यूक्लिओलस परत या न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये येणार आहे, एक न्यूक्लिओलस त्या ह्याच्यात होणार आहे. म्हणजे भेटले की नाही 1 पासून 2, येस. आणि मग जे स्पिंडल फायबर होतं त्यांचं तर काम झालं डिव्हिजनचं, मग हळूहळू आता ते डिसअपिअर होणार आहेत. आता काय होणार आहेत, ते डिसअपिअर होणार आहेत. आणि मग न्यूक्लिअर मेम्ब्रेन जेव्हा फॉर्म झाला, विथ दिस वी एंड द कॅरिओकिनेसिस. म्हणजे एका न्यूक्लियसपासून आपल्याला 2 न्यूक्लियस भेटले. झाला की नाही आपलं महत्त्व इथं पूर्ण. ठीक आहे, काय होणार आहे टिलोफेजमध्ये, द डॉटर क्रोमोझोम्स, the daughter chromosomes after reaching to opposite poles start to decondense. start to माझ्यासोबतच लिहा म्हणजे तुम्हाला परत पॉज करण्याची गरज नाही येणार मुलांनो. स्टार्ट टू डिकंडेन्स म्हणजे जे डॉटर क्रोमॅटिड्स आता कोपऱ्यात गेलेत ते काय होणार, परत डिकंडेन्स म्हणजे थ्रेड लाईक स्ट्रक्चर फॉर्म होणार. सेकंड, न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस reappear at each set of daughter chromosome. दर क्रोमोझोमच्या दर आता अर्धे अर्धे झाले की नाही, तर दर सेटकडे एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस परत रिअपिअर होणार आहे. आणि काय गायब होऊन जाणार आहे, स्पिंडल फायबर. काय गायब होणार आहे, त्याचं काम झालं ना आता. स्पिंडल फायबर इज गोइंग टू डिसअपिअर. ओके, डन. विथ दिस वी एंड कॅरिओकायनेसिस. टीलोफेसच्या एंडसोबत 2 नवीन न्यूक्लियस भेटले, न्यूक्लियस डिवाइड होऊन 2 झाले आणि कॅरिओकायनेसिस इथं कम्प्लीट झाला. हे लिहून घ्या.
झालं का? चलो. आणि आता आपलं काय डिवाइड झालं इथं? न्यूक्लियस डिवाइड झालं. सो विथ दिस कॅरिओकायनेसिस आपण एंड केलं. राईट और रॉंग? आता बघा, आपले न्यूक्लियस तर डिवाइड होऊन 2 झाले. म्हणजे न्यूक्लियस डिवाइड झाले म्हणजे काय अख्खं सेल डिवाइड झालं? काइंड ऑफ. बट सायटोप्लाझम राहिलंय ना, आपलं सायटोकायनेसिस राहिलंय की नाही? मग कॅरिओकायनेसिस जसं कंप्लीट होईल तसं काय सुरू होणार आहे? सायटोकायनेसिस. बघा, द सायटोप्लाझम डिवाइड्स बाय सायटोकायनेसिस अँड 2 new cells are formed which are called as daughter cell. In this process, a notch is formed at equatorial plane of the cell which deepens gradually and a furrow is formed. See. हे काय होतं? आपला एकच सेल होता आणि त्या सेलमध्ये 2 न्यूक्लियस तयार झाले कॅरिओकायनेसिस नंतर. आता काय होणार? एक फरो फॉर्म होणार, म्हणजे इकडून पण बेंड होणार. जी मधली प्लेट होती राईट, इक्वेटोरियल प्लेट कशाला म्हणतो? सेंटरला. तर सेंटरमधून आता दोन्ही न्यूक्लियस कोपऱ्यात आहेत ना, एक ह्या कोपऱ्यात एक ह्या कोपऱ्यात. तो सेंटर से व्हॉट विल हॅपन, एक बेंड होणार आहे खालून पण आणि वरून पण. आणि तो बेंड होत 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 सी दिस इज अ थिंग. सेल सपोज इकडे एक न्यूक्लियस इकडे एक न्यूक्लियस. आता असं आहे, हळूहळू हळूहळू हळू ते असं होणार आणि मग तो सेल डिवाइड होणार, सायटोप्लाझम डिवाइड होणार. ठीक आहे, तो फरो कन्स्ट्रिक्ट होणार, अजून आत 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 जात ते शेवटी कंप्लीट ब्लॉक करणार आणि एक सेल फॉर्म झाला, दुसरा सेल फॉर्म झाला. ठीक आहे, हा होता सायटोकायनेसिस. खूप इझी आहे की इक्वेटोरियल प्लेट वरतून बेंड होत एक कन्स्ट्रिक्शन फॉर्म होतं आणि तो डिवाइड होऊन जातो सायटोप्लाझम सुद्धा ह्या फॉर्ममध्ये. आणि 2 सेपरेट सेल्स आपल्याला भेटतात. पहिला भेटले सेपरेट न्यूक्लियस, आता सेपरेट सेल्स. बट हे जे कन्स्ट्रिक्शन आहे ना, हे जे फरो फॉर्म होते ना, बेंडिंग जे आहे ना, ते फक्त ॲनिमल्समध्ये होतं. प्लांट्समध्ये रादर देन बेंडिंग एक प्लेट फॉर्म होती. प्लांट्समध्ये काय होतं मुलांनो? इकडे एक न्यूक्लियस, इकडे एक न्यूक्लियस. इथून कुठून बेंड नाही होत. इथं एक सेल प्लेट फॉर्म होती, इथं एक अशी डायरेक्ट वॉल टाईप एक सेल प्लेट फॉर्म होती. ठीक आहे, कळलं? सायटोकायनेसिस खूप इझी आहे. काय नाही, न्यूक्लियस झाले की फक्त ते ॲनिमल्समध्ये बेंड होऊन 2 सेपरेट सेल होणार आणि प्लांट्समध्ये अशी सेल वॉल किंवा सेल प्लेट फॉर्म होऊन 2 सेपरेट सेल्स फॉर्म होणार. ओके, सो विथ दिस वी आर एंडिंग युअर सायटोकायनेसिस अँड कॅरिओकायनेसिस. इन शॉर्ट, मायटोसिस आपण कंप्लीट केलेलं आहे. आय नो इट वॉज अ व्हेरी लॉंग सेशन बट इट वॉज इम्पॉर्टंट आणि आय होप तुम्हाला कळलं असेल. सो विल मीट इन द नेक्स्ट सेशन जिथं आपण मिओसिस पाहूयात. थँक्यू.